असा एखादा निर्णय घेताना सर्वांची सहमती घेऊन घेतला पाहिजे, परंतु तो घेताना दिसत नाही. आणि आदित्य ठाकरेमध्ये एवढं पक्ष सांभाळण्याची मॅच्युरिटी आहे असं मला वाटतही नाही. कार्याध्यक्ष पदाची धुरा सांभाळणार अशा पद्धतीची चर्चा पुढे येते. 19 तारखेला पदभार स्वीकारणार, कसं बघता तुम्ही? 19 तारखेला आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष नेमणारे अशा चर्चा ज्या येत आहेत, मला वाटतं ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. असाच प्रकार शिवसेना प्रमुख हयात असताना उद्धव साहेबांनी केला होता. ते कार्याध्यक्ष झाले होते. मला वाटतं उद्धव साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रिटायर व्हावं, हा संकेत कदाचित या कार्याध्यक्ष पदामुळं देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी उद्धव साहेबांना केला असावा. आता तुम्ही थकलेले आहात, आता तुम्ही थोडं शांत बसा, मी आता धुरा सांभाळतो, असं एकंदर ते चित्र आहे. परंतु इतक्या मोठ्या घडामोडी होतील असं त्याचं मला आश्चर्य वाटतंय. त्यांच्या पक्षाचा जरी अंतर्गत प्रश्न असला तरी शिवसेनेमध्ये, उबाठामध्ये अनेक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना जर कदाचित त्यांच्यावर जर काही आणखीन दिला असता पदभार, तर ते पक्षाच्या काही कामं आले असते. परंतु आता तिथे कुणाचं चालणे नाही. एक कलमी कार्यक्रम जो आहे तो आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संजय राऊत यांनी पण याला दुजोरा दिलाय. काय करणार आहे संजय राऊत? कुणाशी बोलणार आहे, कुणाशी भांडणार आहे? पक्ष हा प्रायव्हेट लिमिटेड आहे, तो त्याच्यामध्ये इतरांना अधिकार नाहीच आहेत. म्हणून आदित्य ठाकरेंचं आणि संजय राऊतचं जे काही भांडण आहे, तर त्याला जर विरोध केला तर त्या भांडणाला पुष्टी दिल्यासारखी होईल. म्हणून संजय राऊतनी हे सूचक वक्तव्य केलं. त्यांनी कुठेही विरोध दाखवलेला नाही. परंतु सर्वांना जरी विचारलं तर कुणी याला मान्यता देण्याच्या मूडमध्ये नाही. परंतु राजासमोर बोलायचं कुणी, हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यांच्या पक्षाचाच विरोध असावा याला. जर अंतर्गत पाहिलं, मी ज्या त्या पक्षाला गेली 40 वर्षापासून पाहतोय, असा एखादा निर्णय घेताना सर्वांची सहमती घेऊन घेतला पाहिजे, परंतु तो घेताना दिसत नाही. आणि आदित्य ठाकरेमध्ये एवढं पक्ष सांभाळण्याची मॅच्युरिटी आहे असं मला वाटतही नाही.